ती येते ती म्हणजे पुण्यात 29 एप्रिलला एकाच दिवशी दोन मोठ्या जाहीर सभा होणार आहेत। एकीकडे महायुतीच्या उमेदवारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होईल, तर त्याच दिवशी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची सुद्धा पुण्यामध्येच जाहीर सभा असणार आहे। वारजे इथल्या RMD कॉलेजच्या मैदानावर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची तोफ धडाडेल, तर टिळक रोडवरच्या SP कॉलेजच्या मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा असेल। त्यामुळे पुण्यात 29 तारखेला राजकीय वातावरण पूर्णतः ढवळून निघणार। महाविकास आघाडी आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्याकडून या दोन्ही सभांच्या करता जय्यत तयारी सुरू झाली आहे। वैभव आपल्यासोबत जोडला गेले, तर पुण्यातून वैभव, एकाच दिवशी दोन सभा पुण्यात, राजकीय कल्ला। मिलिंद, राजकीय धुरळा उडेल अक्षरशः 29 एप्रिलला पुण्यामध्ये। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे SP कॉलेजच्या ग्राउंडवरती तिन्ही लोकसभा मतदारसंघांसाठी म्हणजे पुणे, बारामती आणि शिरूर या तिन्ही लोकसभांसाठी सभा जी आहे ती घेणार आहेत। आणि बरोबर त्याच वेळेला 29 एप्रिलला संध्याकाळी RMD कॉलेजच्या ग्राउंडवरती शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येऊन सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ सभा जी आहे ती घेणार आहेत। त्याच्यामुळे एकाच दिवशी दोन प्रमुख विरोधक जे आहेत एकमेकांचे ते पुण्यामध्ये असणार आहे आणि पुण्यातून राजकीय वातावरण जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती तापेल असं दिसतंय। प्रशासनानं पंतप्रधान येणार म्हणून गेले 2 दिवस तयारी सुद्धा सुरू केलेली आहे। मात्र त्याच वेळेस महाविकास आघाडीचं वातावरण जे आहे ते बिघडायला नको याची सुद्धा काळजी महाविकास आघाडीकडून घेण्यात आली आणि त्यांचे दोन्ही शीर्षस्थ नेते जे आहेत शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांची सभा जी आहे ती सुप्रिया सुळे यांच्यासाठी वारजेमध्ये आयोजित करण्यात आली आहे। त्याच्यामुळे 29 एप्रिलला राजकीय धुरळा उडणार हे नक्की। वैभव, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। त्यामुळे मोदींची सभा पुण्यातच 29 तारखेला आणि शरद पवार उद्धव ठाकरे यांची सभा सुद्धा पुण्यातच। तिकडे मराठवाड्यातल्या काही महत्त्वाच्या